मित्र हो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत हादरे बसू लागलेले असतानाच एका मोठ्या दाव्यानं मोठी खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार यांच्या निधनापासूनच त्यांच्याच पक्षाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे त्यांच्याच पक्षामध्ये खलनायक ठरताना दिसलेले आहेत. अजितदादांचा पक्ष सुद्धा हायजॅक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असल्याचा आरोप त्यांच्यावर झालेला आहे. आता तर ही परिस्थिती आणखी पुढे गेलेली असताना अजित पवार हयात असताना त्यांच्याविषयी एक नेता खालच्या पातळीवर जाऊन बोलत असतानाचा एक ऑडिओ समोर आल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे. राष्ट्रवादीतल्या या अंतर्गत संघर्षामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत वेगवेगळे दावे सुद्धा केले जात आहेत. पण राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याची एक ऑडिओ क्लिप समोर आल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनीच केलेला आहे. रोहित पवार यांनी केलेल्या या दाव्यानुसार त्या ऑडिओ क्लिपमध्ये एक बडा नेता अजितदादांच्या विरोधात बोलताना दिसतोय. ही ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवार यांनाही ऐकवण्यात आलेली आहे आणि ती ऑडिओ क्लिपच राष्ट्रवादीच्या अंतर्गत संघर्षाच्या माग असल्याचा दावा सुद्धा केला गेला आहे. रोहित पवार यांनी ज्या ऑडिओ क्लिपचा दावा केला आहे त्या ऑडिओ क्लिप बाबत राष्ट्रवादीनं कानावर हात ठेवलेले आहेत. अशा प्रकारची कोणतीही ऑडिओ क्लिप नसल्याचा दावा सुद्धा राष्ट्रवादीकडून करण्यात आलेला आहे. आणि रोहित पवार यांना अशा प्रकारचे आरोप करण्याची सवय असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं. रोहित पवार यांनी ज्या ऑडिओ क्लिपचा उल्लेख केला ती ऑडिओ क्लिप कोणत्या बड्या नेत्याची आहे याची मात्र खमंग चर्चा आणि तेवढीच उत्सुकता सुद्धा आता राजकीय वर्तुळामध्ये लागलेली आहे. त्या ऑडिओ क्लिप बाबत असे कोणते संवाद त्यामध्ये आहेत की त्या संवादामुळे पक्षातल्या नेत्याबाबत मनभेद निर्माण व्हावे. त्या ऑडिओ क्लिप मधली भाषा एकेरी आणि अपमानास्पद सुद्धा आहे का याची सुद्धा उत्सुकता अनेकांना आहे. एवढंच नाही तर ऑडिओ क्लिप बनवणारा तो दुसरा नेता कोण आणि सुनेत्रा पवार यांना ती क्लिप ऐकवणारा हा नेता कोण याची उत्सुकता आता ताणली गेलेली आहे. म्हणजे ही ऑडिओ क्लिप राष्ट्रवादीतल्याच एका नेत्यानं सुनेत्रा पवार यांना ऐकवली आहे. त्यामुळं हा नेता तरी नेमका कोण आहे याचा छुप्या मार्गाने होईना पण शोध घेतला जाऊ लागला आहे. राष्ट्रवादीतल्या अंतर्गत संघर्षामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जातं. ते वेगवेगळे दावे सुद्धा होतात. पण राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याची ही एक ऑडिओ क्लिप समोर आल्याचा एक मोठा दावा आमदार रोहित पवार यांनी केल्यामुळं एक मोठी खळबळ उडालेली आहे. रोहित पवार यांच्या दाव्यानुसार त्या ऑडिओ क्लिपमध्ये हा बडा नेता अजितदादा यांच्या विरोधात बोलत आहे. ही ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवार यांनाही ऐकवली गेलेली आहे. बघा, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं पक्षातलं महत्व आता कमी केलं जात असताना या दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. गेल्या काही दिवसातल्या राष्ट्रवादीतल्या अंतर्गत हालचाली पाहता, घडामोडी पाहता आणि नाराजी पाहता राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठा स्फोट आता अटळ असल्याचं मात्र दिसतं आणि त्यातच हा ऑडिओ बॉम्ब टाकला गेला आहे. आता याची तीव्रता येत्या काही दिवसात दिसू सुद्धा शकते. पाहूया. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.